हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. इव्हिनिंगला ब्लॉग सुरू केला म्हणजे इव्हिनिंग नंतर तुम्हाला जे काही रुटीन आहे ते समजेल. पिल्लू आहे ते आमरस खाती आहे, सगळा सांडवला तिथे. सो आता मी मला ठेवले चहा. करणार होती सकाळपासूनच सुरुवात, पण झालं असं पिल्लूला झोपायचं की नाही झोपायचं तिची चुळबुळ चालू होती. त्याच्यामुळे आमची आंघोळ पण झाली नव्हती दोघांची. मग तिला एक झोप दिली आणि झोपली पण ती प्रॉपर नाही, 10 वेळा उठत होती. त्याच्यामुळे मग ते आंघोळ करणं पण माझ्याने पॉसिबल नाही झालं. हात नाही लाजू देते ना शी समायरा. तर मग तिची ती झोप सारखी उठून रडायची. मग म्हटलं जाऊन देते, जेव्हा ती उठेल ना तेव्हा तिला पण आंघोळ करेल ना मी पण करेल. सो आता आमची आंघोळ वगैरे झाली आणि आता चहा ठेवलाय मला आणि आता चहा वगैरे पिएल. आणि आज तुम्हाला माझं इव्हिनिंगचं रुटीन समजायला बोलते, शेअर करेल. ऑलमोस्ट मी आता सध्या तरी जेवढे सारे ब्लॉग बनवले आहेत ना इव्हिनिंगचंच रुटीन शेअर करते. कारण का सकाळी कसं होतं, पिल्लू उठते आणि मग त्याच्यामध्ये ती व्हिडिओ शूट करा, मग ते नाही जमत. सो आता इव्हिनिंगचं रुटीन त्याच्यावर शेअर करते. सो चला आता बघूया पिल्लू बघा काय करते. आमरस खाते. आणि आहे ना तिचे आम्ही काल केस कट केले, आम्ही घरीच कट केले कारण का ती बाहेर ना कम्फर्टेबल नसते, रडायला लागते. तिला घेऊन गेलेलो आम्ही 2दा-3दा, अगदी मस्त मध्ये मग्न आहे. जर जेव्हा ती प्रॉपर अशी उभी राहील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. कारण की तिला 2दा-3दा आम्ही घेऊन गेलेलो. मग काय झालं ना की ती आहे ना काय करायची ना, रडायला लागायची. म्हणजे तिचं असं व्हायचं की मला तिथे नाही करायचं आहे ना, तुला तसं नको व्हायचं ना. हेअर कुणी कट केले तुझे? हा समायदा. अरे बघा मस्त कट केलेत, आम्ही घरीच कट केलेत तिचे केस. प्रॉपर अगदी कट केलेत, पुढून शॉर्ट केलेत, बाजूनी असे बारीक करून टाकलेत तिचे केस. हे बघा पाठून बघा. आणि करून पण देखील दिले, फक्त थोडीशी किरकिर वगैरे केली, पण बाकी सगळं तिने अगदी व्यवस्थित करून दिलं. सो आता चहा वगैरे घेईल. आता हिने मला बाल्कनीमध्ये आणलं, स्लायडिंग काढणार. ते कशाला हवे? काय हवे मला सांग. वरती नाही चढायचं, काय हवंय? बाहेर कुठे? बाल्कनीत आहे. समायरा आत चल. हे बघ ये. तिला आहे ना परफ्यूम वगैरे मारायला, बॉडी स्प्रे मारायला आवडतं. म्हणजे दीपक ऑफिसला जाताना मारतो ना, मग तेव्हा ती पाठीच फिरत असते, तेव्हा तिचं म्हणणं असतं की मला पण मारा. सो आता तिला मारलं मी. आता 2दा-3दा कमेंट आलेली की पिल्लूचं ब्रेस्टफीड कसं थांबवलं, काय केलं. सो असं मी काही एक्झॅक्टली बोलतात ना असं काही केलं नव्हतं. तिने स्वतःहून थांबवलं, ते पण कसं मी तुम्हाला शेअर करते. एक गोष्ट अशी झाली की मी मनाशी ठरवलेलं की आता बंद करूया. आता 2 वर्ष होऊन गेलेत, आता काही करून तिचं बंद करायला हवे. सो त्या टायमिंगला ना मी सडनली तिचं असंच थांबवलं. म्हणजे मीच तिला बोलायला लागले की शी आहे, नको, हे ते असं तसं. सो तिने 2-3 दिवस चांगलं कोऑपरेट केलं, अगदी नीट झोपायची, पण सगळं काही ती नीट करायची. आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी असं झालं ना की ती म्हणजे झोपताना पहिल्या दिवशी पण तिने मागितलं, तेव्हा मी तिला असंच बोलायचे की शी आहे, हे आहे, ते आहे. 2nd डेला पण तेच झालं, 3rd डेला पण तेच मी तिला बोलायला लागली. आणि मग नंतर तिला समजायला लागलं की मी बोलते तरी पण मला मम्मी देत नाही. आणि आता कसं समजतं त्यांना, देत नाही आहे. मग जेव्हा मी रात्री तिची आंघोळ वगैरे घातली आणि हंतरून वगैरे टाकलं किंवा तिला झोपायला घेतलं ना की ती माझ्याकडे यायचीच नाही. लिटरली ती ना मला मारायची, मला बोलायची तू जा माझ्यासमोरून. म्हणजे लिटरली ती मला ना ढकलायची बेडरूममध्ये की बोलायची तुला हवं ना तू झोप, मी नाही येत. जरी पण तिला झोपली असेल ना तरी पण ती नाही यायची. आणि ती ना दीपकला पण हात लावून द्यायची नाही. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की मला मिल्क हवे असं ती बोलायची. तिला खूप फोर्स करायचं. इवन तिला मी जबरदस्ती आणून झोपवायची ना बेडवरती, तरी पण ती झोपायची नाही, उठून पळायची माझ्यापासून लांब. मग नंतर हे अगदी 3-4 दिवस असंच चाललं. मग 5व्या-6व्या दिवशी मी तिला लिटरली ब्रेस्टफीड करायला चालू केलं. आणि ते चालू केलं ना ते पण कसं केलं बघा, जिथे ती झोपेपर्यंत पियायची ना मी ते नाही केलं. हार्डली तिला एक किंवा 2 मिनटं किंवा 1 मिनटच पकडून घ्या, तेवढ्या टाईमपुरतीच ब्रेस्टफीड करायची. आणि नंतर मग सोडून तिच्याजवळ गाणी बोला, तिला स्टोरी सांगायची, तिला जे काही येतं ना ते तिच्याकडनं लर्न करून घ्यायची झोपता. आणि तिला ना असं थापायची किंवा असं थापायची आणि तिच्या पोटावरती हात फिरवला ना की ती झोपून जायची. सो असं करून ना मी तिचं कमी केलं.
सो अशा प्रकारे तिचं ते कमी झालं. मला असं काही मेडिकलमध्ये जे औषधं वगैरे भेटतात लावायचं किंवा काय घरगुती असे काही उपाय असतात तसं मी काहीही केलं नाही. ह्याच गोष्टींनी ती झोपून गेली. आणि मेन म्हणजे ना तिला लहानापासून पाळणा यूज केला नाही आहे. आणि तिला रात्री असं जास्त तिला मी अशी सवय नाही लावली की मिल्क पिऊन झोपायची. कधी कधी कसं होतं रात्री बाळ उठतं आणि आपण काय करतो ब्रेस्टफीड करतो आणि ते झोपून जातं. ते मी तिला ना आधीपासून कमी केलं आहे. कारण का कसं होतं माझी पण झोपायची नाही तिची पण, म्हणजे ती 10 वेळा उठायची मग सारखं उठून तिला दूध पाजा असं व्हायचं. म्हणजे 1-1.5 वर्षापर्यंत मी तसं केलं तिला फॉलो, की ती उठली की तिला ब्रेस्टफीड करायची ती झोपायची. मग नंतर मग ती सवय मोडण्यासाठी मी काय केलं, ती उठायची मग आम्ही पण उठायचो तिला आणि तिला खांद्यावरती घेऊन ना झोपवायचं असं हलवून किंवा हातावरती. म्हणजे मोस्टली करून दीपकच करायचा. कारण का मी तिला घेतलं ना की तिचं म्हणणं असायचं की मला दूध पाज. सो त्याच्यामुळे ना मी दीपकला उठवायचे आणि मग दीपक तिला झोपायचं रात्री त्या पिरियडमध्ये. सो ती ना तिला हॅबिट लागून गेली. आत्ता पण ती अशी उठते पण तिला असं थापलं पोटावर हात फिरवलं ना की ती झोपून जाते. म्हणजे अजून पण ती अशी एकदा उठून जाते झोपेत, कारण का डायपर नाही घालत तिला, त्याच्यामुळे शू गेली की ती उठून जाते. मग फक्त मी तिला असं बोले ना दीपक आला बघ उठेल तो, ओरडेल तुला, मग ती झोपून जाते. म्हणजे फक्त दीपकचा आवाज म्हणजे दीपकला घाबरते. बाबा बोललं ना की ती घाबरत नाही, दीपक बोललं कीच घाबरते. कारण का बाबा सॉफ्ट आवाजाने बोलतात आणि दीपक आहे ना एकदम रागात बोलतो, ते तिला माहिती आहे. त्याच्यामुळे मग ती झोपून जाते. त्याच्यामुळे मला ना असं एवढं असं काही करावं लागलं नाही पिल्लूचं दूध सोडवण्यासाठी. मग मेन गोष्ट म्हणजे तिचा पाळणा आधीपासूनच नव्हता. तिला रात्री कमी ब्रेस्टफीड करायची मी, म्हणजे तिला ती सवयच लावून दिली की आम्ही हातावरती खांद्यावरती झोपवायचो तिला. आणि तुम्ही एकदम आधी जुने व्हिडिओ वगैरे बघितला असेल ना त्याच्यामध्ये तुम्हाला समजूनच गेलं असेल की तिला आम्ही असंच झोपायचो रात्री कधी उठली किंवा मी कामं करत असेल की दीपक तिला झोपायचं. असं जास्त तिला असं झोपूनचं तुला झोप आले मग तुला दूध पाजून झोपवते अशी तिला मी कधीच सवय लावली नव्हती. कारण की ह्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, मला मम्मीने आधीच सांगून ठेवलेल्या. अशी सवय लावू नको की म्हणजे ते आपल्याला आधी बरं वाटतं पण नंतर मग ज्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात ना त्यांना सोडवायसाठी मग ते आपल्याला भारी पडतात. त्याच्यामुळे मग त्या गोष्टींना मी आधीपासूनच हे घेतलेलं, कारण का मला माहीत होतं त्या गोष्टी पण आपल्यालाच कराव्या लागणार आणि आपल्यालाच हे करावं लागणार. कारण मुलं आपल्यासोबत अटॅच जास्त असतात आणि कसं होतं घरी आपणच असतो त्याच्यामुळे ते आपल्याजवळ अटॅच असतात आणि आपल्याकडेच त्या गोष्टी मागणार आणि आपणच त्यांना 24 तास दिसणार. सो हे होऊन जातं. त्याच्यामुळे त्या आधीच गोष्टी मी तिच्याजवळ हे केलेल्या. आधी तिला मिल्क बॉटल पण होती, ते कॉन्स्टिपेशनमुळे ना तिचं एका दिवसात सुटली, एका रात्री सुटली. तेव्हाच तिने फक्त किरकिर केली. तेव्हा काय करायचं फक्त आम्ही जेव्हा ती रात्री दूध पिऊन झोपायची ना तेव्हा तिला आम्ही एक फ्रूट द्यायचो आणि ते खाऊन ती झोपायची रात्रीची बस. मग असं काही तिला असं एवढा फोर्स करा. तेव्हा पण तिला खांद्यावरच झोपवायचं दीपक, कारण का ती जागी असायची, मला भांडी घासायला लागायची. त्याच्यामुळे दीपक तिला खांद्यावरती घ्यायचा, हलवायचा आणि झोपायचा, जसं काही पाळणा बोलतात ना त्या टाईपमध्ये. मग नंतर जसजशी मोठी व्हायला लागली ना मग त्याचा पण हात दुखायला लागला. मग तिला आम्ही थापून झोपवायला लागलो, पोटावर हात फिरवून झोपवायला लागलो, गाणी बोलून झोपवायला लागलो. थोडा स्टार्टिंगला त्रास होतो आपल्याला की आपल्याला समजत नाही किंवा त्यांना पण समजत नाही, पण त्यांना हळूहळू ती रुटीन लागली ना की होऊन जातं. तुम्ही पण ट्राय करून बघा. जर तुमचं बाळ पाळण्यात झोपत असेल ना तर पाळण्यात झोपवा, त्याला गाणी वगैरे बोला. आणि मेन गोष्ट म्हणजे ना तिला स्क्रीन कमी केलेला मी, त्याच्यामुळे ती दमून जायची आणि मग ती लिटरली तिला बेडवरती ठेवलं ना की ती झोपून जाते. आता पण तिचं शेड्यूल तुम्हाला सांगते कसं आहे. सकाळी ती ऑलमोस्ट 7 वाजता उठते. सकाळी 7 वाजता उठली की तिचं ब्रेकफास्ट खेळणं वगैरे होतं. मग 7ला उठली ना की ती 12-12:30पर्यंत खेळते आणि मग ती झोपून जाते. कधी कधी 12ला जेवते, नाहीतर मग कधी कधी ती उठल्यावर जेवते. तिच्या मूडावर डिपेंड असतं. आणि आता कसं तिला सगळं समजते, खाऊ समजते, फ्रूट्स समजते, मी काय खाते ते समजते, फ्रीजमध्ये काय ठेवलं आहे, बाहेर कुठे खाऊ आहे ते सगळं समजतं. त्याच्यामुळे ते वरचं तिचं खाणं होतंच. त्याच्यामुळे मग ते कधी कधी झोपायच्या आधी जेवत नाही, कधी कधी झोपायच्या नंतर झोपून उठल्यानंतरच जेवते. सो असं तिचं सध्याचं रुटीन मी तुम्हाला सांगते. सकाळी 7ला उठली की 12पर्यंत ती खेळते आणि मग ती इझिली झोपून जाते. तिला बेडवरती घेतलं ना, अलेक्सावर गाणं लावलं किंवा मी ओरली बोललं आणि थापलं की ती झोपून जाते. तिला एवढा असा फोर्स करावा लागत नाही की बाबा झोप. कधी कधी खूप किरकिर करते, म्हणजे झोप आलेली असते त्यांना पण झोपायचं नसतं, म्हणजे असं त्यांची सिच्युएशन असते. झोप आली आहे पण खूप झोप आली आहे पण झोपायचं नसतं, तेव्हा ती खूप किरकिर करते. लिटरली कधी कधी मग फटका पण खाते. सो मग ते रुटीन असतं. आणि जेव्हा 12ला झोपते ना मग ती डिरेक्टली 2ला उठते. 2-2:30पर्यंत पकडून घ्या. 2ला उठल्यानंतर मग ती डिरेक्टली 11 वाजता झोपते. एवढा वेळ ती जागते.
मग एवढ्या वेळ जागते, एवढ्या वेळ खेळते, एवढ्या वेळ पायाची मुवमेंट आहे, ते एवढी थकते की ती इझिली झोपून जाते आणि मग रात्री फक्त शू केली की सुटते आणि परत तिचं रुटीन आहे ते आहे, त्याच्यामुळे ती झोपून जाते. आणि तिला ब्रेस्टफीडची आता एवढं असं काही नाही आणि तिला टोटली काऊ मिल्क पण नाही, ब्रेस्टफीड पण नाही, काहीच नाही. तिला मिल्क हा प्रकारच नाही आहे, कारण का डॉक्टरांनी सांगितले की तिला मिल्क हा प्रकार देऊच नका, कारण का तिला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे. त्याच्यामुळे आता नाही आहे, पण आधी होता त्याच्यामुळे. सो चला, असं काहीतरी होतं ते तुमच्याजवळ शेअर केलं. आता माझा एक्सपिरियन्स थोडा वेगळा होता, कारण का सगळ्यांचा एक्सपिरियन्स थोडा वेगवेगळाच असतो. प्रत्येकाला वेगवेगळ्या फेजमधून जावं लागतं, कारण का प्रत्येकाचं बाळ सेम नसतं. सो पिल्लूनी मला एवढा त्रास दिला नाही, फक्त तुम्हाला बोलले तेवढाच त्रास दिला, बाकी असा त्रास दिला नाही. सो चला, तुम्हाला होप सो समजलं असेल, तुम्ही मला कमेंट करत होता. तर अजून म्हणजे लिक्विड्स वगैरे येतात, औषधं वगैरे येतात, तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करून घेऊ शकता. मोस्टली करून ते लिक्विड आहे ना सगळेच यूज करतात. माझ्या फ्रेंड लोकांनी असं 2-3 लोकांनी यूज केलं आणि त्याचा त्यांना इफेक्ट झाला आहे. म्हणजे त्या लोकांचं त्या बाळांनी ब्रेस्टफीड सोडलं आहे. जर तुम्हाला त्याची लिंक किंवा ते लिक्विडचं किंवा त्या औषधचं नाव हवे असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल. आणि त्या औषधचं तुम्ही नाव गुगलवर टाकलं ना की त्याचा यूज कसा करायचा, काय करायचं ते तुम्हाला समजून जाईल. सो चला, परत एकदा आमरस खायला चालू केले तिने. सो तिचं आहे ना करते, थांब पुसून दे खाली. सो पिल्लू आहे ते आंब्याचा रस खाते आणि मी आता हे लसूण आहे ते सकाळी उन्हात ठेवलेले आणि जरा मोकळे करते. साली पण काढून टाकल्या एक्स्ट्राच्या. आता असे मोकळे केले ना की ते उन्हात सुकले ना की चांगले सोलून निघतात. ऑलरेडी आहेत पण हे पण उन्हात सुकवते. माझं मीशोवरून हे पार्सल रिसीव्ह झालं, तुम्हाला दिसतच असेल. खाली पॅन्ट आहे, एक त्या पॅन्टला फोल्ड केलं, मस्तपैकी असा फ्रॉक रिसीव्ह केलाय झालाय. तुम्हाला मी जवळून पण दाखवते. त्याची प्रिंट आहे ना अशी आहे, ह्याच्यामध्ये रेड कलर आहे आणि हा मला काहीतरी ना 300 समथिंग काहीतरी अबो असा भेटला, म्हणजे 350 समथिंग असं काहीतरी भेटला आणि इतका क्यूट आहे ना. आता दिसेल. सो असा मस्तपैकी वन पीस रिसीव्ह झालाय, अगदी डेली वेअरला पण मस्त आहे. तुम्हाला जवळून मी दाखवते एकदा. हे बघा, मस्तपैकी असे सिंपल सोबर. हे इथे असं समोर असं इलास्टिक आहे, हाताला मस्तपैकी अशी फ्रील आहे. जर तुम्हाला हे हवे असेल ना मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक आहे ते शेअर करेल. आणि लांबून बघा, इथपर्यंत असं येतं, असं इथपर्यंत आहे. आतमध्ये जी जॉगर्स घातलेली ती आहे, ती फोल्ड केली आहे. सो त्यामुळे तुम्हाला तसं दिसत असेल. सो इतकं क्यूट आहे ना. ह्याच्यामध्ये रेड आहे, पण रेड सगळेजणच घेत आहेत. अगदी ती शॉर्ट कुर्ती पण रेडमध्ये आहे, त्यामुळे मी हा कॉम्बिनेशन घेतला. सो मला हे कॉम्बिनेशन इतकं आवडलं ना. आणि असं डेली वेअर म्हणजे घरी घालायला, कामं करता करता वगैरे असं चांगलं आहे. नेक पण असं मस्त आहे, तुम्ही बघू शकता. अगदी क्यूट आहे, मला जाम आवडलं हे. सो पहिल्यांदा काहीतरी मला मीशोवरून असा वन पीस आवडला. तर तुम्हाला मी कुर्ती शेअर केली, म्हणजे ड्रेस आहे तो शेअर केला. जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की मला लिंक म्हणून तुम्हाला तुमच्यासाठी लिंक शेअर करेन मी, तुम्हाला हवे असेल तर नक्की कमेंट करा. इतका क्यूट आहे ना, म्हणजे खूपच क्यूट आहे. मला आत्तापर्यंत मी जेवढे असे ड्रेसेस मागवले ना त्याच्यामध्ये मला तेच आवडलं. समारा खाली उतर, चल बाहेर, हे ते खेळते. ते पझल्स असतात ना त्याच्याने ट्रेन बनवली आणि त्याच्याने खेळते. सो आता मी काय करते, कचरा काढते आणि आता ना मी करणार. ए बाळा, असं नाही करायचं, खाली नाही टाकायचं सगळं. उचल पहिला ते. सॉरी बोल लवकर, उतर खाली, आता बाबा येतील. हे बघ, हाय कर, हाय कर. आय असं करतात, आय हाय कर.
सो इथे म्हटलं आता जेवण करायला घेते. लसूण जरा म्हणजे साफ केलेले, क्लीन केलेले, ते म्हटलं आता काढते आणि बाकीचे ते सोलून घेते. सो इथे पिल्लू बाल्कनीमध्ये गेली. मग मला ते आहे ना ते सगळं तसंच ठेवावं लागलं. म्हटलं जाऊन दे आता, जेवण काय आता एवढ्यात करत नाही, नंतर करते. सो ते तसंच ठेवून दिलं आणि थोडेसे लसूण घेतले आणि मग तिच्यासोबत बाहेर जाऊन बाल्कनीमध्ये क्लीन करत बसले. आणि जेव्हा क्लीन करत होते ना तेव्हा ती तिच्या टॉयजनी खेळत होती. म्हणजे जे पझल्स असतात ना, क्यूब्स, त्याच्याने ती खेळत होती. तर त्याच्यामध्ये एक असं पण आहे की त्याला व्हील्स आहेत आणि ते जॉईन केले की ट्रेन बनते. सो तसं खेळत होती आणि तिने काय केलं, वरतून आहे ना ते खाली टाकून दिलं. आणि खाली टाकून दिलं त्यानंतर मग मी बघत होती कोणी येतं आहे का काय. मग त्यांना सांगेल की वॉचमॅनकडे द्यायला, पण कोणी आलं नाही. मग आम्ही गेलो खाली. मग गेलो त्यानंतर मग दीपक आला तेवढ्यात. मग ती खाली गेल्यानंतर वर लगेच येत नव्हती. तिचं म्हणणं होतं की थोडंसं खेळव फिरव. मग तिच्यासोबत खाली जरा पकडापकडी खेळली मी आणि पकडापकडी खेळली, थोडंसं वॉक केलं आणि नंतर मग दीपक येऊन गेला. मग त्याच्यासोबत छोटासा बाईक राईड केला. मी घरच्या अवस्थेतच खाली गेलेले, काही रेडी वगैरे झाली नव्हती. मी म्हटलं पटकन टॉय घेईल, तिने टाकले ते आणि वरती येईल. ती पण नुसती पॅन्टीजवर होती आणि घरातला टी शर्ट होता, असं ती पण प्रॉपर रेडी नव्हती. सो तसंच खाली गेलो दोघी पण. आणि मग दीपक, ती वरती यायला नाहीच बोलत होती. मग दीपकचा वेट केला, तितक्यात दीपक आला आणि मग त्याच्यासोबत छोटासा हा बाईक राईड केला. म्हणजे स्ट्रेट हार्डली आमच्या घरापासून 10-20 मिनटावर असं गेलो आणि मग डिरेक्टली लगेच घरी आलो. आणि ह्या बिल्डिंग्स आहेत ना, या सिडकोच आहेत. हल्ली आहे ना सिडकोनी मस्त असं वाटतं, म्हणजे त्यांच्या बिल्डिंग्स आहेत ना मस्त वाटतात. पिल्लू आणि मी बसले. पिल्लू बघा, म्हणजे आता आम्हाला असं झालं ना की स्कूटी आहे ना जरा पण पुरतच नाही आम्हाला, म्हणजे छोटी पडते. सो घरी आल्यानंतर पटकन इथे जेवणाला लागली, कारण का जेवण केलंच नव्हतं. सो आज करणार होती मसूरची खिचडी, त्याच्यामुळे एवढं असं काही नव्हतं. खिचडी खालेपर्यंत मग दीपकला चहा वगैरे दिला, त्याने चहा वगैरे पिला आणि मग पिल्लूसोबत तो खेळत होता. बाहेर सायकलनी तिला राऊंड मारवत होता. बिल्डिंग खाली पण घेऊन जातो, पण आता पाऊस चिखल वगैरे, मग ती सायकल आहे ना बाहेरच ठेवावी लागते, घरात नाही आणावी लागते. बाहेर ठेवली ना मग त्याच्यामध्ये कॉक्रोच मग खराब होऊन जाते. त्याच्यामुळे मग खाली घेऊन नाही जात पाऊस असला तर. आणि जर पाऊस नसेल तर खाली सायकलनी राईड करून आणतो. आणि सायकलनं आधी आम्ही असेंबल, म्हणजे तिला असं सगळी मोडून वगैरे अशी ठेवून दिलेली, म्हणजे तिचे पार्ट सेपरेट केलेले आणि ठेवून दिलेले. आता रिसेंटलीच ती सायकल परत जॉईन केली आणि मग तिला यूजला काढली, कारण का काही ना काहीतरी तिला नवीन हवे ना म्हणून. आणि मग पटकन तोपर्यंत मसूरची खिचडी करायला घेतली. पिल्लूची आणि आमची सेम ॲज इट इज घालते. राईची फोडणी दिली, जिरं टाकलं, नंतर कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि ते तेलामध्ये नीट अगदी ब्राऊन जो लसूण आहे तो ब्राऊन होईपर्यंत केला, फ्राय केल्यानंतर कांदा टाकला. कांदा पण मस्तपैकी गोल्डन फ्राय होईपर्यंत तो पण परतून घेतला. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो होता तो टाकला. अगदी थोडासाच घेतला टोमॅटो, जास्त काय टाकला नाही. जेवढा अर्धा कट केलेला होता ना तेवढाच घेतला. त्याच्यानंतर बटाटे टाकले, ते पण नीट परतून घेतले. आणि नंतर मग घरचे मसाले, लाल तिखट, धने पावडर, गरम मसाला, हळद, हे सगळे टाकले. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असं टाकायचं तर तुम्ही बिर्याणी मसाला पण टाकू शकता किंवा चिकन मसाला, मॅगी मसाला वगैरे टाकू शकता. सो मी मॅगी मसाला टाकला, त्याला नीट परतवून घेतले सगळे मसाले. आणि नंतर जो मसूर होता आणि भात मिक्स केलेला, मसूरला लिटरली फ्रीजमध्येच मोड आले, कसे काय माहिती, फ्रीजमध्ये त्याला मोड येऊन गेले. सो ते टाकले, पाणी टाकलं हवे तेवढं, मीठ टाकलं आणि त्याच्या 3 शिट्ट्यामध्ये ना असा मस्तपैकी भात होऊन जातो. दीपकला खिचडी भातपेक्षा हा मसूर राईस आहे ना खूप आवडतो आणि माझी मम्मी तर मस्तच करते, तिच्या हातचा मस्तच लागतो मसूर भात. जेवण वगैरे झालं, पिल्लूचं पण जेवण झालं, आमचं जेवण झालं. आणि मग दीपक इथे फिश टँक क्लीन करायला घेतलेला. सो पिल्लूचा डान्स चालू होता. अलेक्सावर मी गाणं लावलेली, सो ती नाचत होती, खेळत होती तिचं ती. आणि दीपक फिश टँक वगैरे क्लीन करत होता. भांडी घासायची बाकी होती. दीपक बोलला मला पहिलं फिश टँक साफ करून दे, कारण काय ना अगरबत्तीचं जे राख असते ना ती सगळी फिश टँकमध्ये पडली, कारण का फिश टँकच्या वरतीच मंदिर आहे. सो ते सगळं पडलं. मग तो क्लीन करत होता, पाणी अर्धं चेंज करत होता. तोपर्यंत पिल्लूसोबत टाईमपास करत होती. नाहीतर मग ती काय करते, फिश टँकच्या बकेटमध्ये ना हात टाकते आणि मग त्याला नीट क्लीन पण करून देत नाही. मग थोडंसं लक्ष देत होती तिच्यावर लक्ष देत होते. आणि मग मी बसलेली, जेवण वगैरे झालेलं, सो मी बसलेली. तर तिचं असं चालूच होतं टाईमपास, इकडे तिकडे हे चालूच असतं. रात्री कधी कधी मुडात असते, कधी कधी मग क्रँकी होते आणि ऑलमोस्ट ती 11पर्यंत झोपून जाते. आणि आज थोडासा टाईमच होऊन गेला, 11:30-12 वाजले तरी पण ती झोपली नाही. जेवण आमचं लवकर होतं, पण पिल्लूमुळे आज जेवण आमचं उशिरा झाला, कारण का खाली गेली, नंतर मग घरी आली, थोडा टाईमपास झाला. सो असा काहीतरी आजचा दिवस होता. आणि बघा कशी नाचते, त्याच्या काहीतरी झिंगाट गाणं लावलेलं माय डेबी मी, ते ॲड केलं असतं ना तर कॉपीराईट आलं असतं, म्हणून ते ॲड नाही केलं. आणि आता बघा मला येऊन ना असे बॉल फेकून मारते, म्हणजे बॉल दिसला ना की मला येऊन ती फेकूनच मारते, काय माहिती काय. कारण का दीपकनी 2दा-3दा असंच मला बॉल फेकून मारला ना, जे आपण करतो ना ते मुलं बरोबर करतात. सो
सो तिचा डान्स वगैरे चालू होता. मग त्याचा फिश टँक नंतर मग मी भांडी वगैरे क्लीन केली, ॲज युजल ग्रीन टी वगैरे पिली, तिला रेडी केलं, तिची आंघोळ वगैरे घातली आणि मग नंतर आम्ही झोपून गेलो. त्याच्यानंतर मग मी काही एवढं असं शूट नाही करत बसते. आणि चला, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.